सालातील जून महिना होता. रंकाष्ट हे सगळं आता आहे, आपण त्याच्यावर जाणून घेऊया. आदेश म्हणजे नेमकं काय आहे? आदेश म्हणजे मामा काय म्हणतात, आमच्याकडे जावा हा, आणि त्यांना भेटून या, बर त्यांना काहीतरी सांगा, बर ते सांगील ते जे सांगतील ते त्यांना सांगायचं. बर आमक्याला ग्रंथ देऊन या, हा, त्यांना ग्रंथ द्यायचा. बर आमक्याला फोटो पाहिजे असला हा, तर ते फोनवरनं फोटो मागतात, त्यांना फोटो घेऊन जायचं बर विनामोबदला. विना मोबदला. हा, काही नाही. बर. ग्रंथ दिलेत मी बर 130. मामा मला सांगा, तुम्हाला ही फोटो तुम्ही कसं काय सगळे हे संग्रह केला फोटोंचा, आणि सुरुवात कशी झाली याची? सुरुवात म्हणजे आदमापूरला मी गेलो बर आणि मामांनी विनंती केली की मी तुमचं चरित्र लिहिणार आहे आदेश म्हणून, बर त्याच्यात सत्य फोटो असल्याशिवाय मी काही लिहिणार नाही. बर ते हात पेंटिंग वगैरे काय नको आहेत मला. बर 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 मग ते मी पहिला फोटो मला हा सरकार वाड्यात मिळाला. सरकारांच्या वाड्यात. हा, बर हा फोटो कसा, म्हणजे सत्यप्रत आहे काय, त्या फोटोवरून फोटो काढला? फोटोवरनं फोटो काढलाय. फोटो काढला. हा, बर ते देत नव्हते. बर मग तिथलाच एक तानाजी पांडुरंग पाटील म्हणून आला, बर कसे देत नाहीत म्हणला, बघूया सरकार आदमापूरच्या सरकारच्या वाड्यात. हा, सरकारच्या वाड्यात तिथे. बर बर सरकारच्या वाड्यामध्ये गेल्यावर हा, ते म्हणले मी तुम्हाला ते प्रत देतो. बर ती प्रत घेतली आणि आम्ही मुरगुडला गेलो. बर या 2 प्रती, हा हा हा, समाधीची एक बर आणि ही. हा हा हा. मग त्यानंतर तुमची हे सगळे हे करायचे जमाव सुरू झाली. जमा सूर झाली. बर तसं मग प्रत्येक जण आता ते विना घेतलेला आहे, हा. ते नाव वार सगळं आहे माझ्याकडे. बर ग्रंथ लिहिणार आहे म्हटलं, ग्रंथ लिहून तयार आहे तुमचा का लिहून? तर फक्त हे आता म्हणजे अक्षर जुळे करायला पाहिजे, हे मी घाईत लिहिले लिहिलेलं. प्रत्येक वेळी. बरोबर. आणि ते प्रत्येक फोटोच्या वेळी मी ग्रंथामध्ये तुमच्या काय असणार आहे नेमकं ते सांगा मला. आदेश म्हणून ग्रंथ असणार हा. मामांचे. काय माहिती कसली असणार? मामांचे जीवन चरित्र असणार की तुम्हाला आलेले अनुभव असणार? मला दिलेले तिने अनुभव आहे. तुम्हाला आलेले हा, हा, अनुभव त्या अनुभव. ग्रंथामध्ये असणार. हा, म्हणजे तुम्हाला ज्या या प्रवासादरम्यान तुमच्या या आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला आदेश मिळाले किंवा तुम्हाला काय काय अनुभव आले ते त्या ग्रंथामध्ये सगळे असणार. त्याच्यात आहे ना. ग्रंथामध्ये हा. असणार. खरंच खूप छान तुमची संकल्पना आहे. हा. हे ग्रंथ लिहायला सुरुवात कधी केला तुम्ही? हं? सुरुवात कधी झाली ग्रंथ लिहायला? ग्रंथ म्हणजे आता माझं कसं आहे, हे सगळं पुराव्याशिवाय मी काही लिहित नाही. तुमच्या संग्रह असलेले सगळे फोटो आम्ही बघितले. हं. सगळे ह्याच्या आधी सुद्धा बरेचसे फोटो आम्ही बघितलेले होते हं. ह्यातले. पण समाधीचा फोटो आम्ही बघितला होता, तो तुम्हाला कुठून मिळाला आणि कसा मिळाला? समाधीचा फोटो, हा, हा समाधीचा फोटो सरकारवाड्यात ना. सरकारवाड्यात. हा. मग त्याला साक्षी इथं माणूस आहे वाट, बर ते म्हणला मी ह्या समाधीच्या वेळी होतो. बर. तळ्यात पर्वत आलेली बकरी, हा, हा, त्यावेळी बकऱ्याला गुरु करून घेतलं. बर मग मामा काय आधीच देतात बघूया. ते आता मामाच सांगणार हो कोणाला तरी. आणि ह्या चेहऱ्यामध्ये साम्य किती सांगावं. म्हणजे हे रूप मर्ग्या गाड्याला तिने लग्नाला लावून दिले हो, हा, हा. एकाच वेळी 2. बरोबर आहे का? मित्रांनो, असा हा संग्रह त्यांच्याकडे आहे फोटोंचा. तो एक संग्रह, अजून एक संग्रह आहे, हा. तो मोठा आहे. 1972 पासून हे माझं चालू आहे. बर तर मामा काय म्हणले, गप राहतो, हा. काही करू नको. बर. खरंच मित्रांनो, इथं सातापा कांबळे सर आहेत, डॉक्टर साहेब आहेत आपले, आणि त्यांच्या घरी इथं आल्यानंतर आपल्याला ही सगळी माहिती मिळाली. आणि ह्या माहितीसाठी आपण मी फार दुरून आलोय. आता वाजलेच 7, 7:30, 8 वाजायला आले. फार दुरून आलोय आणि आम्हाला खरोखर अगदी म्हणजे अगदी आमचं आता डोळ्याचं पारणं पेटल्यासारखं झालं. कारण हे ओरिजिनल आणि सत्य प्रतिमधले फोटो हे बघायला मिळणं हे खरोखर म्हणजे नशीब आहे. आता इथून जायला किती पण वेळ होते चालतं ते पुढचा आणि हे फोटो बघताना विशेष म्हणजे आता आम्ही 3-4 आहेत मित्रांनो. इथं श्रीधर सारंग आहेत आपल्याबरोबर, मयूर भाट आहेत, मयूर भाट कुठं दिसणार आहेत आणि अजय आहे आपल्याबरोबर. आम्हाला तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता जायचं कसं हा विषय, पाऊस आहे, इथून जायचं कसं, पुढचं नियोजन काय हे काही डोक्यात नाही. मामाच्या समाधीचा फोटो ज्यावेळी बघितला त्यावेळेला म्हणजे सगळं देहभान विसरून गेलं. स्वतः मी त्या क्षणाला हजर आहे हजर आहे असं वाटतं खरंच. म्हणजे
पंढरपुरात ते फोटो गेलाय. हो हो आणि विनायकला फोटो आणि त्या फोटोमध्ये अगदी मामा जसे तसे स्पष्ट दिसतात. विशेष म्हणजे आणि तुमचं खरं असं एक मनापासून आभार मानायला पाहिजे, कारण तुमच्या माध्यमातून आता आमच्यापर्यंत आमच्या चौघांपर्यंत पोहोचलं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत ते सगळं आता गेलं. खरंच मनापासून आभार तुमचं. आणखीन एकदा मी फोटो काढतो त्या फोटोंचे, म्हणजे मोबाईलवर फोटो काढतो आणि ते फोटो म्हणजे आता व्हिडिओ क्लिअर येणार नाही, फोटो काढेल तरी. हा फोटो तुम्हाला आम्ही देणारच आता. हां बर. कुठला भाऊ मी एक विनंती केली, तुमचं सत्य फोटो झाल्याशिवाय मी तुमचं चरित्र वगैरे काही लिहिणार नाही. बर. हा फोटो म्हणजे त्यांच्या रूपातच येऊन दाखवूया हां हां प्रत्येक जण. समाधीचा समाधीच्या वेळेचा फोटो. अरे बापरे. 1966 ते झेरॉक्स आणा की विना घेतले. 1966 हे आता कोण असा 1945 साली मामाने विना घेतलेला हो, हो. कापशी सेनापती कापशी भंडारा. हो हो हो. ठीक आहे. मित्रांनो इथं कापशीच्या भंडाऱ्यामध्ये मामा विना घेऊन इथं उभे आहेत आणि शंकरराव सरनाईक इथे आहेत. अरुण सरनाईकांचे वडील इथं आहेत, वडील. शंकरराव सरनाईक. आणि ही सगळी मामांच्या सवंगडे आहेत. हो. सेनापती कापशी मधला हा फोटो आपण बऱ्याच वेळेला बघितलाय. कुशापा भाऊ हा. मेतकेची हो हो 40 वर्ष मामांच्या समीप बकरी. बरोबर बरोबर. मित्रांनो हे आपल्याला बघायला मिळतंय आणि हा फोटो बघा किती मोठा आहे आणि महत्वाचं म्हणजे ही सत्यप्रत आहे. हो सत्यप्रत. सत्य म्हणजे खरा मामांचा फोटो आहे. आपण ह्याच्यावरती चॅनलवर आपल्याला दाखवलं होतं हा फोटो. हा पंढरपुरामध्ये नेलेला आहे. बर. मेतक्यातनं पंढरपूरला त्यांनी आणि दिला. आणि विशेष इथं बघायला आम्हाला मिळालं मित्रांनो, इथं हा समाधीचा फोटो बघा, मामांच्या समाधीचा फोटो. विशेष करून हा फोटो हा आपल्याला मोठा आता- करायला सांगितलाय असा. बर. तर बघा आशा डिजिटल मुरगुड हम्म. ह्यांनी काढलेला फोटो आहे तो. मी जरा व्यवस्थित तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा मित्रांनो आपण समाधीच्या घटना, समाधीचं वर्णन बऱ्याच जणांच्याकडून ऐकलं मित्रांनो आजपर्यंत. प्रत्यक्ष दर्शनच्याकडून समाधीचं विवरण आपण ऐकलं, पण प्रत्यक्ष फोटो बघायचा योग कधीच आला नव्हता. आज योग आलाय. बघा मित्रांनो किती ही माणसं जमलेत समाधीच्या वेळेला, त्यावेळेला. आणि हे आहे बघा, ही व्यक्ती आहे बघा. हा ह्या व्यक्तीने सांगितलं हा मी मामाच्या मिरवणुकीला होतो. बर त्या व्यक्तीने आदमापूरच्या बर बर बर. त्या आता व्यक्ती हे झालेले आहे, तर त्याचं ते त्या ह्या व्यक्तीने मला येऊन सांगितलं, मी त्याच्यात होतो. आणि मित्रांनो इथं पुढं तुम्हाला दाखवतो, रथ दाखवतो तुम्हाला. इथं वर सुद्धा लोक. हे अण्णासू पाटील, पोलीस पाटील यांच्या शेतामध्ये हे होतं. हो हो. कापशी भंडारा. भंडारा त्यांच्या शेतामध्ये व्हायचं. आणि हे गुजरातच्या माणसाने येऊन सांगितलं मला. बर मी ह्याच्यामध्ये होतो. बर बर. गुजरातच्या गुजरातच्या माणसाचं. बर. त्याचं नाव वगैरे सगळं माझ्याकडे आहे. मित्रांनो इथं मामांचा खरा खुरा फोटो आहे अगदी तरुण वयातला. इथं हा आपण बऱ्याच वेळेला बघितलाय. आणखीन इथं हा सुद्धा फोटो प्रसिद्धच केलाय मी. मित्रांनो हा सुद्धा भडगावच्या रानातला फोटो आपण बघितलाय बऱ्याच वेळेला. कोणकरे यांच्या मळ्यामध्ये हा फोटो काढलेला आहे. 9 मे. हा सुद्धा बऱ्याच वेळेला काढलाय. आणि इथं तारीख सुद्धा आहे मित्रांनो, कधी फोटो काढला ह्याची. 9 मे 1964 साली हा फोटो काढलाय, 9 मे दिवशी. आणखीन तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, हा जुना फोटो तुम्ही बघितला आहे. त्याच्यानंतर इथं हा फोटो बघा मित्रांनो, हा फोटो आहे आप्पाच्या वाडीतला. आपण फोटो तुम्ही आदमापूरच्या मंदिरामध्ये सुद्धा बघितला आणि आपल्या चॅनलवर सुद्धा बऱ्याच वेळेला आपण हा फोटो दाखवला आहे. हा सगळ्यात ह्या फोटोमध्ये आपल्याला मित्रांनो आतापर्यंत बघायला मिळाला नव्हता फोटो, तो हा आहे समाधीचा फोटो. आणि विना घेतलेले आजपर्यंत तो बघितला आम्ही. पण हा फोटो तुमच्याकडे आहे, तो फार मोठा फोटो आहे, फार मोठ्या स्वरूपात तुम्ही काढला आहे. आमच्याकडे आहे ते पेपर मधलं हे आहे, पण हा सत्यप्रत इथं तुमच्याकडे आहे. हे बघा किती मोठी प्रत आहे. मामांचं साक्षात दर्शन येतं होतंय, अगदी साक्षात दर्शन.
हा समाधीचा फोटो बघा. आणखीन एकदा मी अगदी झूम करून दाखवतो. मोठा करायला लावला बर ते भोगावतीवर. तर 2-3 महिने झाले, 1 महिना झाला. बघायला इथं करूया आपण. आता देतो, राधानगरला आता देतो असं त्याला घालायला नाही 3 महिने फोटो मिळत नव्हता. हा 3 आपल्याला लगेच